कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा या गाण्याच्या ओळी आहेत ज्या तुम्ही सुद्धा ऐकल्याच असतील आणि अशाच काहीशा भावना शिवराज मोटेगावकरच्या त्याच्या मुलाच्या प्रती होत्या. कारण त्याला त्याच्या मुलाला MBBS करायचं होतं, म्हणजेच डॉक्टर करायचं होतं. मोटेगावकर कुटुंबामध्ये आतापर्यंत कुणीही डॉक्टर झालेलं नाही, त्यामुळे काहीही करून आपल्या मुलाला डॉक्टर करायचं असं स्वप्न त्यानं पाहिलेलं होतं. आणि आतापर्यंत जो काही CBIचा तपास झालाय त्यातून असं निष्पन्न होत आहे की या मोटेगावकरनं स्वतःच्या मुलासाठीच हा सगळा नीटचा पेपर फोडला होता. त्यामुळे CBIच्या रडारवरती आता खुद्द शिवराज मोटेगावकर याचा मुलगा आलेला आहे आणि सध्या पुण्यामध्ये त्याची कसून चौकशी सुद्धा सुरू आहे. संपूर्ण प्रकरण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नीट, जेई आणि या व्यतिरिक्त अनेक एंट्रन्स एक्झाम्सचं शिक्षण देणारा आणि या सगळ्या परीक्षा क्लिअर करून दाखवणारा शिवराज मोटेगावकर. RCC नावाचा त्यानं एक ब्रँड लॉन्च केलेला होता जवळपास 23 वर्षांपूर्वी. या 23 वर्षांमध्ये त्याच्या हाताखालून अनेक विद्यार्थी पासआउट झाले. काहींनी या सगळ्या परीक्षा क्रॅक केल्या, काहींना करता आल्या नाहीत. मात्र परीक्षा क्रॅक केलेल्यांची संख्या ही जास्त होती आणि त्यामुळे सध्या राज्यभरामध्ये RCC या ब्रँडवरती, या नावावरती आणि M सर म्हणजेच मोटेगावकर सर यांच्यावरती विश्वास ठेवणारी एक खूप मोठी फळी निर्माण झालेली होती. या संपूर्ण ही जी चेन आहे RCCची, या चेन मधून जोही विद्यार्थी बाहेर पडायचा तो अनेकांना जाऊन RCC रेफर सुद्धा करायचा, असं एकंदरीत दिसून येतं. आता यामागे मुळात खूप कारणं आहेत. ब्रँडिंग असेल, प्रमोशन असेल, माउथ टू माउथ पब्लिसिटी असेल, अशी अनेक कारणं या सगळ्यामध्ये आहेत. मात्र जेव्हा आत्ताच्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकर याचं नाव आलं, त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या शिक्षकावर आपण इतका विश्वास ठेवलेला होता तोच शिक्षक पेपर फुटीच्या प्रकरणामधला एक मुख्य सूत्रधार असेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र आतापर्यंत मोटेगावकर यांचं नाव अशा पद्धतीनं पेपर लीक मध्ये, या आधी सुद्धा पेपर लीक झालेत, मात्र तेव्हा जेव्हा पेपर लीक झाले तेव्हा मोटेगावकर त्यावरती ओपनली येऊन बोललेले होते. त्यांनी या पेपर फुटीच्या विरोधामध्ये काही स्टेटमेंट दिलेले होते. असं असताना यंदाच्या वर्षीच मोटेगावकर या सगळ्या प्रकरणात कसे अडकले, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आणि याच प्रश्नाचं उत्तर कदाचित आता क्लिअर होताना दिसतंय. कारण यंदाच्या वर्षी एक विशेष विद्यार्थी या परीक्षेसाठी सामोरा जाणार होता, तो म्हणजे शिवराज मोटेगावकर यांचा स्वतःचा मुलगा. शिवराज मोटेगावकर यांचा मुलगा यंदा 12वीला होता आणि त्यानं सुद्धा नीटची परीक्षा दिलेली होती. हे आता उघड झालेलं आहे. त्यामुळे ज्या शिवराज मोटेगावकरला 10 दिवसांआधीच नीटची एक्झाम व्हायच्या 10 दिवसांपूर्वीच प्रश्नपत्रिका हाती आलेली होती, ही खरं तर इतर विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी नाही तर स्वतःच्या मुलासाठी म्हणून केलेली ही सगळी सोय होती. मात्र आता असं झालं की जेव्हा आपण आपल्या मुलासाठी तर पेपर खरेदी केलाय, पण यातून आणखी जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचलं तर मुळात आपली सुद्धा प्रसिद्धी होईल, पैसाही मिळेल, असे अनेक विचार कदाचित डोक्यात आले असणार आहेत. आणि त्यामुळे स्वतःच्या मुलासाठी फोडलेला पेपर पुढे आणखी काही विद्यार्थ्यांना सर्क्युलेट केल्याची शक्यता वर्तवली जाते, संशय व्यक्त केला जातोय. आणि हा संशय खुद्द CBI कडून व्यक्त केला जातोय. CBIनं जी काही रिमांड कॉपी ठेवलेली होती काल न्यायालयासमोर, त्यामध्ये सुद्धा आणि आतापर्यंतचा जो तपास झालाय त्यामधून सुद्धा याच शिवराज मोटेगावकरच्या मुलाचा उल्लेख त्यामध्ये प्रामुख्याने आढळतोय की तो 12वीला होता आणि त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच CBIच्या रडारवर शिवराज मोटेगावकर याचा मुलगा सुद्धा आल्याचं दिसतंय. एकंदरीत आतापर्यंत आपण पाहिलं तर लातूरमधून त्याला पुण्यामध्ये आणलेलं आहे शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाला, आणि पुण्यामधल्या CBI कार्यालयामध्ये त्याची कसून चौकशी सुरू आहे अशी सुद्धा माहिती समोर येते. त्यामुळे हा मुलगा नेमकं काय काय सांगतोय त्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असणार आहेत. असंही कळतंय की मुळात 12वीचा मुलगा आहे, 16-17 वय आहे, अल्पवयीन आहे. त्यामुळे जेव्हा तो या चौकशीसाठी उपस्थित झाला तेव्हा त्याच्याबरोबर 2 ते 3 वकिलांची एक टीम सुद्धा दिसून आलेली होती. या सगळ्या वकिलांच्या बरोबर तो तिथे आला होता आणि त्यांच्याच निगराणीमध्ये, मार्गदर्शनाखाली तो या चौकशीला सामोरं जाणार होता. त्यामुळे त्याच्या चौकशीतून तो नेमकं काय काय सांगतोय यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असणार आहेत. दुसरीकडे याच मोटेगावकरच्या मुलाचा जर समजा रिझल्ट मिळाला किंवा मग त्याची एकंदरीत उत्तरपत्रिका जर या नीट मधली मिळाली तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊ शकतात. खरंच मुलासाठी पेपर फोडलेला होता की आणखी काही कारण होतं, की मग इन जनरल सगळ्यांना पेपर पुरवायचाच होता किंवा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे पैसे देतील त्यांना पेपर पुरवायचा होता. या सगळ्या मागे शिवराज मोटेगावकरचं नेमकं मोटिव्ह काय, हे सगळं आता इथून पुढच्या तपासातून समोर येणार आहे. त्यामुळे आता मोटेगावकर सोबत त्याचा मुलगा सुद्धा अडकण्याची शक्यता आहे. आणि या व्यतिरिक्त
त्याच्याकडून पेपर खरेदी केलेले जे जे विद्यार्थी पालक आहेत त्या सगळ्यांची सुद्धा चौकशी सुरू असलेली दिसून येते. त्यामुळे मोटेगावकर स्वतः तर अडकलेला आहेच आहे, मात्र त्याच्या आजूबाजूचे सुद्धा काही लोक या सगळ्यामुळे गोत्यात येण्याची दाट शक्यता निर्माण केली आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.